लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपण इथे पाहणार आहोत की आता खरं तर नंदिनी जीवाच्या मिठीत असते. ती म्हणत असते की खरं जीवा, मला आता ह्या सर्व गोष्टीचा कंटाळा आला आहे. मला आता सर्व गोष्टी ह्या सोडून द्यायच्यात. आपला हे राग चिडचिडपणा, एकमेकावर रुसणं, सर्व काही मला आता सोडून द्यायचं आहे. मला फक्त तुमच्यावर आता प्रेम करायचं आहे. मला तुमच्यासोबत आता घरी यायचं आहे. आपल्या रूममध्ये मला पसारा करायचा आहे आणि तो पसारा जेव्हा आता तुम्ही आणि मी आवरायचा आहे. तुम्ही आवरू लागता ना मला? तेव्हा जीवा नुसतं म्हणत असतो, हो मी आवरू लागेल ना तुला. आणि मला सांगू तुम्हाला आणखी काय करायचं आहे? फुरक्या मारत आपल्या दोघांना तो आता आपल्या रूममध्ये चहा प्यायचा आहे. आणि आणखी ते आपल्या बेडवरचं सर्व बेडशीट वगैरे फेकून द्यायचं आहे मला. आणि तुमच्या मिठी शांत मला झोपायचं. आणि एक सांगू तुम्हाला आणखी, असं इथे आता नंदिनी म्हणत असते. ती म्हणत असते की तुम्ही कामाला गेले ना, मी तुम्हाला फोन करून आय लव्ह यू असं म्हणणार आणि तुम्ही मला तिकडनं आय लव्ह यू टू असं म्हणणार ना. तेव्हा लगेच जीवा म्हणतो, हो मी नक्कीच तुला असं म्हणणार आहे. हो नंदिनी, ह्या सर्व काही गोष्टी होणार. तू जसं म्हणते तसं अगदी आपण सर्व गोष्टी एकत्र करणार आहोत. तू फक्त माझ्यासोबत लवकरात लवकर आपल्या घरी चल. पण तुला एक आठवतं का, आपल्या राहिलेली ती किस कधी करणार आपण? तेव्हा मात्र नंदिनी म्हणते, हां करणार की. तेव्हा जीवा म्हणतो, कधी? तेव्हा नंदिनी म्हणते, आत्ता लगेच असं म्हणून खरं तर आता नंदिनी ते जीवाला उठवते आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवून खरं अगदी त्याच्या जवळ गेलेली असते. त्याचा चेहरा दोन हातात घेऊन खरं ती इथे आता किस करणारच असते. तितक्यात मात्र तिला आता इथे गाण्याचा आवाज येतो. ती म्हणते, जीवा तुम्हाला गाण्याचा आवाज येतो आहे का? जीवा म्हणतो, इकडे तिकडे पाहतो, पण जीवाला मात्र तिथे गाण्याचा आवाज अजिबातच येत नसतो. आता ती लगेच म्हणत असते, ज्याच्या मनात प्रेम त्यालाच हा गाण्याचा आवाज येतो. तुम्हाला येतो ना गाण्याचा आवाज? आता जीवाला तर आलेला नसतो, पण तरी देखील तो म्हणतो, हा मला गाण्याचा आवाज आला आहे. असं म्हटल्यावर बरोबर त्याला असं हातात धरते त्याला आणि त्याला एकदम गोल फिरवते. आता नंदिनी खरं तिच्या शुद्धीतच नसते. खरं तर ह्या सर्व काही गोष्टी करत आहे. तिला या गोष्टीची खरं इथे अजिबात शुद्ध राहिलेली. आता यांचा छान असा इथे डान्स असतो आणि ते गाणं देखील लागलेलं असतो. आता हे स्टेप बाय स्टेप इथं नंदिनी जीवाला गाण्याच्या स्टेप करून दाखवत असतील, तो तिच्या मागे करत असतो. हा बराच वेळ सीन इथं सुरू असतो. आता जीवाने खरं तर नंदिनीच्या गालावर इथे केस देखील केलेलं असतं आणि इथे नंदिनी देखील जीवाच्या गालावर इथे किस केलेलं असतं. आता खरं तर ह्या सर्व गोष्टी होत असताना नंदिनी छान अशी जीवाच्या मिठीत इथे झोपलेली असते. आता ह्या सर्व काही गोष्टी झालेल्या असतात. आता सकाळी मात्र नंदिनी तिथे झोपलेली असते. तिला अचानक जाग येते. मी इथं कसं काय आले? मी जीवांच्या जागेवर मी कशी आले इथे? मला ह्या सर्व गोष्टी काय होते? माझं डोकं का जड झालं आहे? असं प्रश्न तिला इथे पडलेला असतो. कारण की तिला रात्रीच्या ज्या काही गोष्टी झाल्या त्या इथे अजिबातच काहीच आठवत नसतात. तिचं फक्त इथे जड डोकं झालेलं असतं आणि तिला भरपूर असे प्रश्न इथे पडलेले असतात. आता इथे जीवा खरं तर काढा घेऊन आलेला असतो नंदिनीसाठी. नंदिनी मात्र म्हणत असते की जीवा, हे सर्व काय आहे? मी इथे कशी आले? मी तुमच्या जागेवर कशी आले? तेव्हा लगेच जीवा इथे म्हणतो, हां उतरली ना तेव्हा सर्वात आधी हाच प्रश्न आपल्याला पडलेला असतो. हा काढा पे, म्हणजे तुला सर्व गोष्टी आठवतील आणि तुझं डोकं देखील हलकं होईल. जीवा इथे म्हणतो की मला आधी कधी वाटलं नव्हतं असं की मला तुझ्यासाठी असा काढा कधी बनवायला लागेल म्हणून. तेव्हा मात्र इथे नंदिनी म्हणते, असं काय बोलताय जीवा? नेमकं काय झालं आहे? मी काय केलं आहे? असे प्रश्न इथं तिला पडलेले असतात. जीवा म्हणतो, हां ठीक आहे, सर्व गोष्टी तुला आठवतील. मी सांगतो तुला स्टेप बाय स्टेप. अगं 21 दिवस माझे पूर्ण झाले आहेत व्रताचे आणि तू माझ्यासोबत यायला तयार आहेस आता माझ्यासोबत. तेव्हा मात्र नंदिनी इथं कन्फ्यूज असते. ती म्हणते, काय काय म्हटलं? काय पण कसं बोलताय? मी तुम्हाला कधी म्हटलं असं? असं म्हणून खरं ते ती आता तिथून उठलेली असते. मात्र तिला इथे चक्कर येत असते, तिचं जड डोकं झालेलं असतं. तेव्हा जीवा इथे म्हणत असतो की अगं ऐकत का नाहीस तू? आधी काढा, तुला बरं वाटेल. आता इथे नंदिनी म्हणते, तुम्ही काही पण कसे बोलतात? मी कधी म्हटलं असं तुम्हाला? आणि मी असं कधीही काहीही म्हटलं नाही बघा. तेव्हा जीवा म्हणत असतो की असं काय म्हणतेस? मी खोटं बोलतो का म्हणजे? आणि तुला माझं खोटं वाटतं का? तर ठीक आहे, थांब, तुझा हात घे आणि हातावर बघ काय लिहिलंस. तेव्हा मात्र त्याच्यावर लिहिलं असतं जीवानंदिनी. तेव्हा लगेच आता जीवा इथे म्हणतो की हस्ताक्षर कुणाचं आहे? तुझंच आहे ना? नंदिनीने मात्र इथे माती खाल्लेली असते. तिला खरं तर कोणत्याच गोष्टी ते काहीही आठवत नसतात. आता दुसऱ्या बाजूला आता इथे माननी खरं किचनमध्ये असते. इथं विक्रम आलेले असतात. विक्रम आता खरंच म्हणत असतात की नेमकं सुख म्हणजे असतं तरी काय? बायकोने छान असे पोहे केलेले, त्यावर असं खोबरं पेरलेलं आणि ते खाणं, असं ह्या सर्व गोष्टी. आणि दुपारी झोप झाल्यानंतर छान असं बायकोने काहीतरी गोडधोडाचं खायला केलेलं असावं.
यापेक्षा काय सुख मोठं असू शकतं? हे जगातलं सर्वात मोठं सुख आहे. आता तो असं म्हणून खरं तिथे बदामला हात लावतो. आता लगेच माननी ते म्हणते, अजिबात त्या बदामला हात लावू नका. मला ते बासुंदीमध्ये घालवायचे आहेत बघा विक्रम, तुम्ही अजिबात हात लावू नका, नाहीतर सर्व बदाम ते खाऊन टाकतात. तेव्हा विक्रम हे ऐकल्याबरोबर म्हणतात, मला वाटलं तू तर खीर करत आहेस, तू तर डायरेक्ट सिक्सर मारलास, तू तर डायरेक्टच बासुंदी. माननी ते म्हणते, हां आहेच की आजचा दिवस खास असा, त्यामुळेच करत आहे. तेव्हा विक्रम लगेच ते म्हणते, हां आपण हा दिवस असा साजरी करतो, वर्षानुवर्ष तर तसा साजरी करतो ना. तेव्हा मात्र माननीला माहीत असते की ह्यांना काही खरं तर लक्षात नाही. आता ती ते म्हणत असते, खरंच तुम्हाला बदाम खायची गरज आहे, नेमकं काय आहे ह्या सांगा बरं तुम्ही. विक्रम म्हणतं, हा अरे त्याचा नाही नाही त्यांचा. तेव्हा ते माननी म्हणते, अजिबात नाही, त्यांचा वाढदिवस नाही आणि त्यांची ॲनिव्हर्सरी देखील इथं कुणाचंही काही नाही. म्हणजे तुम्ही काही इथं काही तुमच्या लक्षात नाही बघा, सर्व काही ते तुम्ही विसरलेला आहात. विक्रम इथे म्हणते, म्हणजे आहे तरी काय ती गोष्ट सांग की एकदा. तेव्हा माननी म्हणते, अहो आपल्या मुलाचे 21 दिवसाचं व्रत संपलेलं आहे आणि त्यांनी स्वतःच्या बायकोसाठी जे व्रत धरलं होतं त्यांनी ते आज पूर्ण झालेलं आहे त्याचं. आणि तो नक्कीच, मला विश्वास आहे की त्याच्या बायकोला घेऊन, म्हणजेच आपल्या सुनेला घेऊन, म्हणजे नंदिनीला घेऊन तो नक्कीच आपल्या घरी आज येणार आहे. हे माननीचं ऐकल्यानंतर विक्रम म्हणतात की तुला बरं खात्री ग. तेव्हा माननी म्हणते, हो मला आहेच की खात्री. अहो जीवाचा सकाळी पहाटेच फोन आला होता. तो म्हटला की हमारे दुल्हन को लेकर आ रहे बा, असं माझ्या लेकाने मला सांगितलं आहे आणि ह्या त्यांच्यासाठी चिमई बासुंदी करत आहे. माझ्या सुनेला तो घरी घेऊन येणार आहे. तेव्हा मात्र विक्रमी ते म्हणतात, हो नक्कीच ते दोघं घरी येतील. खरं सांगू, मला हे 21 दिवसाचं व्रत आज संपलं हे काय खरं लक्षात नव्हतं बघ, पण मात्र मी त्याचे सर्व काही ते व्हिडिओ पाहत होतो बघ. जरी तिकडे कामानिमित्त गेलं असलं तरी देखील मी ते व्हिडिओ पाहत होतो. त्याला किती त्रास होत होता, तो नंदिनीसाठी कोणत्या कोणत्या गोष्टी करत होता, ह्या सर्व काही गोष्टी मी खरंच इथे पाहतच होतो बघ. मला खरं गर्व आहे माझ्या मुलावर. देशमुखांची मान राखली बघ त्याने खूप मेहनत घेतली ग. तेव्हा माननी होते म्हणते, हो त्यांनी मेहनत तर खूप घेतली आहे आणि त्या मेहनतीचं फळ त्याला नक्कीच मिळणार, त्याला मिळणारच असं विक्रम इथे म्हणत असतात. आणि मला माझ्या मनूची प्रेम बासुंदी मिळणार बघ. माननी ते म्हणते, हो तुम्हाला नक्कीच मिळणार, पण ते आता बदाम माझ्याकडे द्या, नाहीतर सर्व तुम्ही खाऊन घेताल. तेव्हा इथे विक्रम म्हणतात की नाही रे बाबा, मी सोलून देतो तुला, दहशतच आहे तुझी इतकी. आता माननी म्हणते, हो मी बघते खायचं नाही अजिबात. दुसऱ्या बाजूला मात्र नंदिनीला इथे काही आठवत नसतं. ती म्हणत असते, हे अक्षर तर माझंच आहे, पण मला आठवत का नाही काही. तेव्हा जीवा म्हणतो, हो हे अक्षर देखील तुझंच आहे आणि हे बघितलंस माझ्या गालावरचा ठस्सा. तेव्हा नंदिनी म्हणती, हे मी काय केलं नाही आहे, ही लिपस्टिक. तेव्हा जीवा म्हणतो, हा ही तुझीच लिपस्टिक आहे, चेक करून घेऊ शकतेस. आता जीवा म्हणतो, तुला खरंच आठवत नाही का, तू खरं सगळं काही विसरण्याचं इथे नाटक करत आहेस, तू काय करतेस असं चकाचक बाई. तेव्हा आता नंदिनी ते म्हणते, नाही हो मला खरंच कोणत्याच गोष्टी ते आठवत नाहीत. जीवा म्हणत असतो, इतकी सुंदर रात्र आपण एकत्र घालवली, ती देखील तुला आठवत नाही का बरं असं करतीस नंदिनी. तेव्हा नंदिनी म्हणते, खरंच मी सांगते तुम्हाला, मला अजिबातच इथे काहीच आठवत नाही, माझं डोकं फार इथे दुखत आहे. तेव्हा इथे जीवा म्हणत असतो की हा तुला आठवत नाही का, तर मी सर्व काही तुला इथे सांगतो. आता सर्व गोष्टी इथे खरंच जीवा सांगत असतो नंदिनीला. आपलं नाव कसं हातावर लिहिलं, किंवा तिने हार्ट शेप कसा रिक्षावर काढला आणि तिने कसं त्याला मिठीत घेतलं, त्याला गालावर कशी किस केली, ह्या सर्व काही गोष्टी तो इथे सांगत असतो. पण मात्र नंदिनीला इथे काही आठवत नसतं. तिला फक्त तिचं डोकं इथे जड झालेलं असतो. जेव्हा इथे म्हणत असतो की तुला आठवल्या का सर्व ह्या गोष्टी, मात्र नंदिनीला खरं काहीच आठवत नसतो. जीवा म्हणत असतो की तू माझ्यासोबत येणार आहेस असं तू म्हटली आहेस मला, माझ्या 21 दिवसाचं व्रत आता संपलं आहे आणि तू माझ्यासोबत येणार आहेस असं मला रात्री तू वचन दिलं आहेस. मात्र नंदिनी इथे म्हणते, मला खरंच काही कळत नाही. तितक्यातच आता इथे धनंजय आलेले असतात. धनंजय मात्र हे सर्व ऐकल्याबरोबर आता खरं जीवावर हात उचललेला असतो. ते रागातच म्हणत असतात की तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलीला दारू पाजण्याची, ह्या सर्व काही गोष्टी करण्याची तुझी हिंमत तरी कशी झाली, असं म्हणून खरं तर त्याला आता ते अक्षरशः ढकलतात. खरं आता ढकलल्याबरोबर तो जोरात इथे खाली पडलेला असतो. ते म्हणत असतात की तूच माझ्या मुलीला दारू पाजली ना, तिचं जबरदस्तीचं प्रेम तुला पाहिजे होतं ना, तुझ्या 21 दिवसाचं व्रत संपलं म्हणून तू जबरदस्तीने माझ्या नंदिनीला दारू पाजून तू घेऊन जाणार आहेस का, या सर्व काही गोष्टी तू करणार आहेस का. तेव्हा नंदिनी म्हणते, बाबा असं काय करताय, असं करू नका जीवांसोबत. तेव्हा मात्र इथे धनंजय फारच इथे चिडलेले असतात. इथे धनंजय म्हणतात, नंदिनी तू तर माझ्याशी अजिबातच बोलू नको बघ, तू दारू पेलीस, मला तुझ्याकडनं ही अपेक्षा अजिबातच नव्हती. तेव्हा मात्र जीवा म्हणतो, हे धनंजय मोहिते
तुम्ही लक्षात ठेवा, माझ्या बायकोला तुम्ही आवाज चढवायचा नाही आणि माझ्या आईवर देखील आवाज चढवायचा नाही. तेव्हा मात्र धनंजय म्हणतो, जिला तू बायको म्हणतोस ना, ती माझी मुलगी आहे आणि जिला आई म्हणतोस का, ती माझी बायको आहे. तुझी हिंमत कशी झाली मला आवाज चढवून बोलायची? ते माझेच आहे दोघी पण, त्यामुळे तू मला बोलण्याचा अजिबात काही निघून नाही. तुझं व्रत संपलंय ना, तू आता इथे थांबू नको. तेव्हा मात्र जीवा म्हणतो, हा मी इथून निघूनच जाणार आहे. धनंजय, दीनानाथ, मोहिते. तेव्हा मात्र इथे धनंजयला फार राग आलेला असतो. जीवा इथे म्हणतो, मात्र मी एकटा जाणार नाही, मी माझ्या नंदिनीला घेऊन जाणार आहे. हे ऐकल्याबरोबर खरं तर धनंजयने आता जीवाच्या जोरात एक कानाखाली वाजवलेली असती. तेव्हा मात्र नंदिनी ते म्हणते, काय करताय बाबा, असं करू नका. तेव्हा मात्र जीवा म्हणतो, नंदिनी मारू दे त्यांना, आज काय करायचं त्यांना तर करू दे. त्यांनी कितीही मला मारलं, काही झालं तरी मी आज त्यांना काही बोलणार नाही, कारण की माझ्या व्रताचे 21 दिवस पूर्ण झाले आहेत आणि मी तुला जिंकलं आहे, तुझं प्रेम मी जिंकलं आहे. आई, तुम्हाला सांगू का, मी नंदिनीने दारूच्या नशेत सर्व काही गोष्टी इथे बोलली आहे. तिचं माझ्यावर किती प्रेम आहे हे देखील इथे तिने कबूल केलेलं आहे. हे मी रिक्षात झोपतो, तिला खरं या गोष्टीचा खूप त्रास होतो. मी ह्या सर्व काही गोष्टी करते, तिला खरं त्याचा देखील इथे त्रास होत आहे. म्हणूनच ती म्हटली की मी तुमच्यासोबत येणार आहे, हे सर्व काही मी आता संपवणार आहे. मला मान्य आहे 16 डिसेंबरच्या रात्री मी तिला खूप दुखवलं आहे, पण मात्र तिनेच कबूल केलं आहे की तिला आता हा दुरावा नकोय, तिला आता माझ्यासोबत यायचं आहे. ह्या सर्व गोष्टी काही तिला आता मागे टाकायच्या आहेत. तिला संसाराच्या सावरण्याचा खेळ माझ्यासोबत खेळायचा आहे. तिला फोन करून मला आय लव्ह यू म्हणायचं आहे आणि माझ्याकडून देखील तिला आय लव्ह यू टू असं ऐकायचं. नंदिनी, तू अशीच म्हटली ना की मला तुझ्या रिक्षात बसून आपल्या घरी जायचं आहे, आता बोला. नंदिनी, सांग ना यांना, ह्यांना सर्व काही खोटं वाटत आहे. नंदिनी, सांग ना काल रात्री काय झालं ते. नंदिनी मात्र इथे काही बोलत नसते. खरं तर तिला कोणत्याच गोष्टी इथे आठवत नसतात. तेव्हा लगे ते धनंजय म्हणतात, काय तिला जबरदस्ती करतो तू? अरे, दारू पाजून कुठं असं कबूल करायला लावतात का कोणी? तू हे सर्व मुद्दाम केलं आहेस, तिला दारू तू मुद्दाम पाजली आहेस, कारण की तिने ह्या सर्व गोष्टी कबूल कराव्यात म्हणून. तिचं प्रेम तर होतच रे तुझ्यावर, मात्र तू त्या लायकीचा नाहीस. 16 डिसेंबरचा तुझा पराक्रम पाहितला आहे. माझ्या मुलीच्या मनात तुझ्याविषयी प्रेम आहे का नाही, यासाठी तू माझ्या मुलीला दारू पाजलीस ना, असा प्रश्न आता खरं धनंजयने जीवाला विचारलेला असतो. जीवा म्हणतो, 1 मिनिट, अजिबात मी नंदिनीला दारू वगैरे पाजलेलं नाही आणि मी ह्या सर्व गोष्टी तुम्हाला का सांगत आहे? नंदिनीच्याच तोंडातून ह्या सर्व गोष्टी तुम्ही ऐका ना. मात्र धनंजय आता नंदिनीला म्हणता, नंदिनी सांग, खरं आहे काय? तू हे सर्व काही म्हटली आहेस का? असं म्हटल्या जीवा म्हणतो की नंदिनी, तू सांग ना सर्व काही, आणि अजिबात घाबरू नको, जे आहे ते खरं सर्व काही सांग. तुझा नवरा तुझ्याशी सोबत आहे, तुझ्या पाठीशी उभा आहे, तू सर्व काही गोष्टी सांग. मात्र नंदिनीला तर काही आठवत नसतं. ती रिक्षाकडे इथे जात असते, म्हणत असते, जीवा खरं तर मला इथे काहीच आठवत नाही. जीवा इथे म्हणतो, खरंच नंदिनी तुला आठवत नाही? मी 21 दिवस तुझ्या एका नजरेसाठी एवढा सर्व काही आटापिटा केला, हे देखील तुला इथे आठवत नाही का? माझी माणसं, माझी रूह, माझ्या सर्व गोष्टी, मीपणा, ह्या सर्व गोष्टी मी सोडून तुझ्यासाठी या रिक्षात 21 दिवस राहिलो, हे देखील तुला आठवत नाही का? मला फ्रॉन्सची ॲलर्जी आहे, तरी देखील तुझ्यासाठी तू माझी काळजी करावं म्हणून ते फ्रॉन्स खाल्ले. मला किती गोष्टीचा त्रास झाला, तरी देखील ही गोष्ट देखील तुला आठवत नाही का? तुला अडचणीत पाहिल्यानंतर त्या फंडची व्यवस्था केली, ही गोष्ट देखील तुला आठवत नाही? माझ्या सर्व कपड्यांनी स्वारी मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, ते देखील तुला आठवत नाही का? तुझ्यासाठी तो हळदी कुंकाचा घाट घातला, हे देखील आठवत नाही का? तुला कोणत्याच गोष्टी आठवत नाहीत का नंदिनी? नंदिनी मात्र इकडे फक्त रडत असते. तो म्हणत असतो की नंदिनी, तू रडू नकोस, तुला नाहीत आठवत ना कोणत्याच गोष्टी? ठीक आहे, जाऊ दे सर्व गोष्टी. आज 21 दिवस पूर्ण झाले आणि मी हरलो. एक गोष्ट तू नंदिनी सिद्ध केली आहेस, ह्या शहण्याच्या जगात वेड्या प्रेमाला अजिबात जागा नाही. हरलो मी नंदिनी, अक्षरशः हरलो मी. तू रडू नकोस, आज येतो नाही, मी जातो असं म्हटल्यावर खरं नंदिनी इथे फार रडत असते. आता जीवा इथने निघतो आणि त्याचे कपडे वगैरे इथे सर्व जमा करत असतो. गुड्डू खरं त्याला इथे थांबवण्याचा प्रयत्न करत असतो. नंदिनी देखील इथे फार रडत असते. मात्र इथे धनंजयला बरं वाटत असतं, कारण की धनंजयला वाटतं असतं हे जे 21 दिवसाचं व्रत इथे संपलं आहे आणि हा हारलेला आहे आणि हा इथे आता परत कधीही येणार नाही, असं धनंजयला इथे आजच्या पुरतं एवढंच. पुढील भाग खरं पाहिला अजिबातच विसरू नका. पुढील भाग असा धमाकेदार असा इथे होणार आहे. आता पुढील भागात आपण पाहणार आहोत की ते जीवा दिसत आहे की देशमुखांच्या घरी आलेला असतो. तेव्हा इथे विक्रम म्हणत असतात, सुना येते घरी आणि तोच दिवाळी दसरा, असं म्हणून खरंच आता इकडे जीवाकडे सर्वच पळालेले असतात. तेव्हा मात्र इथे पार्थ विचारतो की नंदिनी कुठे आहेत? तेव्हा जीवा म्हणतो की नंदिनी
कोण नंदिनी असं म्हटल्याबरोबर आता खरंच सर्वांनाच इथे धक्का बसलेला असतो. जीवा असं का बोलत आहे असं सर्वांनाच इथे प्रश्न पडलेला असतो. दुसऱ्या बाजूला इथे गुड्डू आता नंदिनी समोर आलेला असतो. तो म्हणत असतो की खरं जीवा भैयाची इथे काही चूक नाही. ती जी आणली होती बॉटल ती माझ्यासाठी मी आणली होती आणि तुम्ही ती पाणी म्हणून पिला होतात. जीवा भैयाची काही चूक नाही. हे ऐकल्याबरोबर आता खरं नंदिनी काय निर्णय घेते हे पुढील भागात पाहण्यासारखंच आहे. दुसऱ्या बाजूला आता इथे खरं जीवा इथे पार्थला म्हणत असतो की आमच्या आठवणीत तुमचं प्रेम टाचा घासून मरेल, पण आम्हाला माफ करायला 4 पावले पुढे नाही येणार तुमचं प्रेम. असं खरं आता जीवा इथे पार्थला हात जोडूनच म्हणत असतो. तुमचं प्रेम तुम्हालाच लागू. हे आता काव्याने देखील इथे ऐकलेलं असतं. खरंच आता हे दोघं अक्षरशः थकलेले असतात. ह्या दोघांनी देखील ह्यांच्या दोघांकडनं अपेक्षाच करणं सोडून दिलेलं असतं. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भाग पाहण्यासाठी अजिबातच विसरू नका. अशा डेली मालिकेच्या अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.